नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण DRDOच्या नाशिक येथील ॲडव्हान्स सेंटर अँड एनर्जेटिक मटेरियल या विभागामध्ये विविध पदांसाठीची भरती निघालेली आहे, तर त्याच्याविषयी माहिती घेऊया। मित्रांनो, बेसिकली तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या ज्या जागा आहेत त्या अप्रेंटिसशिपच्या जागा आहेत, त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। यासाठी कुठली फी नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। ओके, तर आपण या ठिकाणी जर पहिल्यांदा पाहिलं तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि दुसरी जी असणार आहे ती असणार आहे टेक्निशियन अप्रेंटिस, अशा दोन जागा या ठिकाणी आहे। आता ग्रॅज्युएट अप्रेंटिसची जागा जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही BE BTech झालं असेल तर अप्लाय करू शकता। ऑलमोस्ट इंजिनिअरिंगच्या संपूर्ण ब्रँचेस या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर BSc केमिस्ट्री, BSc फिजिक्स झाला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। जागा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। यासाठी तुम्हाला वेतनमान मिळणार आहे 12,000 रुपये मंथली सॅलरी या ठिकाणी आहे। त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती असणार आहे टेक्निशियन अप्रेंटिस डिप्लोमा। तर ज्यांचा डिप्लोमा झाला त्यांच्यासाठी ही जागा आहे। डिप्लोमा जर तुमचा मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, त्याचबरोबर कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झाला असेल तर अप्लाय करू शकता। तुमच्यासाठी या ठिकाणी 10,000 रुपये या ठिकाणी वेतनमान या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, खाली येऊया। खाली आल्यानंतर या ठिकाणी जागा पाहिल्या तर तुम्ही कास्टनुसार जागा पाहू शकता। ॲप्लिकेशन कसं करायचं तर ॲप्लिकेशन सिम्पली तुम्हाला apprentice.acem@gov.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आता या ठिकाणी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला अप्लाय करण्याची लास्ट डेट या ठिकाणी दिलेली आहे 30 एप्रिल 2024च्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा मित्रांनो। ओके, तर खाली येऊया। सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर शॉर्टलिस्ट विल बी ओनली शॉर्टलिस्टेड अकॅडमिक्स। ओके, कॅन्डिडेट्स इज कॉल फॉर दी इंटरव्ह्यू। तुमच्या अकॅडमीच्या बेसवरती मित्रांनो तुम्हाला शॉर्ट केलं जाईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल। आता सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द इंटरव्ह्यूच्या बेसवरती सिलेक्शन आहे। ओके, प्रेफरन्स लोकल कॅन्डिडेटला दिला जाईल। बेसिकली जे नाशिकमधून आहेत त्यांना प्रेफरन्स या ठिकाणी असेल। महाराष्ट्रामध्ये जागा आहेत, नक्कीच अप्लाय करू शकता मित्रांनो। ओके, तर डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पण आपल्यासमोर आहे। ओके, काय डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला चॅट बॉक्समध्ये विचारू शकता। आता फॉर्म भरताना तुम्हाला याच्यामध्ये खाली एक फॉर्म दिला, याची प्रिंटआउट काढायची। याच्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे। ह्या प्रिंटआउटमध्ये बेसिकली तुमचं नाव, पत्ता, एज्युकेशन डिटेल्स आहेत, त्यानंतर लिस्ट ऑफ एन्क्लोजर्सची वगैरे माहिती आहे, तरी भरू शकता आणि तुम्ही बेसिकली अप्लाय करू शकता। काय डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।